त्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर ITI करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आहे। 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म फिल करू शकता आणि तुम्हाला टाइम टेबल सुद्धा देण्यात आलेला आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन कधीपासून कधीपर्यंत करू शकता। तरी ज्यांनाही ITI करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन कंप्लीट करा। आपल्या चॅनलवर डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा दिलेली आहे, फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा अपडेट दिलेली आहे आणि आता या व्हिडिओमध्ये टाइम टेबल जो आलेला आहे ITI डिपार्टमेंटकडून त्याबद्दलची माहिती सुद्धा देणार आहे आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो ट्रेड पाहिजे तो कधी टाकू शकता या संदर्भात सुद्धा अपडेट आलेली आहे। तर ट्रेड टाकायचे कधी या संदर्भात तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की ITI ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे आणि पुढे अपडेट सुद्धा देण्यात येणार आहे। कारण आता राऊंड सुरू होतील, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, तर त्यामध्ये तुम्हाला ट्रेड टाकायचे आहे। तर ट्रेड कशा संदर्भात टाकायचे संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या। तर बघू शकता ITI डिपार्टमेंटकडून अशा प्रकारे 2025 साठी जेही ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तर यामध्ये विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। रजिस्ट्रेशन प्रोसेस आपल्या चॅनलवर दिलेली आहे। जेही कॅटेगरीमधले विद्यार्थी आहे त्यांना 100 रुपये चालान असणार आहे, ओपन कॅटेगरीला 150 रुपये चालान असणार आहे। डॉक्युमेंट लिस्ट सुद्धा देण्यात आलेली आहे। तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि जवळ जोही तुमचा ITI असेल म्हणजे ITIचे कॉलेज असेल तिथे जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून त्यांच्याकडून एक लेटर घ्यायचं आहे। ते लेटर घेतल्यानंतरच तुम्ही ट्रेड म्हणजे जे तुम्हाला ट्रेड पाहिजे ते ट्रेड तुम्ही टाकू शकता। तर बघा, प्रवेश अर्ज निश्चित करणे, तर विद्यार्थ्यांना जे रजिस्ट्रेशन करायचं हे 15 तारखेपासून सुरू झालेलं आहे। म्हणजे 15 तारखेपासून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता संपूर्ण विद्यार्थी ज्यांनाही ITI करायचं आहे। त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी जे तुम्हाला ट्रेड टाकायचे आहे म्हणजे पहिल्या राऊंडसाठी ज्याही विद्यार्थ्यांना जोही ट्रेड पाहिजे जसं की इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, भरपूर सारे ट्रेड आहे ते तुम्हाला ITI नुसार असणार आहे। म्हणजे जे ITI कॉलेज आहे त्यानुसार तुम्ही ट्रेड टाकू शकता। तर 26 मे 2025 पासून तुम्ही पहिल्या राऊंडचा फॉर्म भरू शकता। फक्त तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकणार जे विद्यार्थी पहिले रजिस्ट्रेशन करेल, रजिस्ट्रेशन केल्यानंतर ITI कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल, त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता। तो म्हणजे हा जो ज्यामध्ये तुम्हाला ट्रेड पाहिजे आहे। तर पहिल्या राऊंडला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन करा, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आणा आणि त्यानंतर तुम्ही ट्रेड कसे टाकायचे या संदर्भातचा फॉर्म भरा। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेले आहे, त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे। बघा, फॉर्म भरा आणि ITI ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।